नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पास्ट टेन्सला सुरुवात करत आहोत. ज्यातला पहिला उपप्रकार आज आपण बघणार आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. याच्या अगोदर आपण सर्व प्रेझेंट टेन्स शिकलो आहोत. मग ज्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल, तर हे सर्व व्यवस्थित आपण अभ्यासली आहेत. याच्या अगोदर आपण क्रियापद ही भरपूर बघितली आहेत, त्यांचाही अभ्यास करा, तुम्हाला फायदाच होईल. तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूया. आजचा आपला विषय आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया. ज्या गोष्टी काल, मागच्या आठवड्यात, मागच्या वर्षी किंवा भूतकाळात कधीही घडल्या आहेत त्या सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. मित्रांनो, काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. या काळामध्ये हेल्पिंग वर्ब डीड आपलं हेल्पिंग वर्ब असणार आहे. तर या काळात आपण डीड या हेल्पिंग वर्बचा वापर करणार आहोत. डीडच्या समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं, म्हणून आपण मेन वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप वापरणार आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये डीडचा वापर होत नाही. थेट V2 क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. आता हा काळ कधी वापरायचा? जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं, जसं की तो शाळेत गेला, तो शाळेत गेला. इथं मेन क्रियापद आहे जाणे. मग जाणे क्रियापद जेव्हा गेला होईल, गेला. येणे क्रियापद आला होईल, तेव्हा सिंपल पास्ट टेन्स वापरतात. खाण्याचं खाल्लं, पिण्याचं पिला, येण्याचं आला, खेळणे खेळला, पळणे पळाला. म्हणजे काय? मराठी वाक्याचा शेवट जर क्रिया केली किंवा केली नाही या शब्दांनी होत असेल, क्रिया केली नाही, तेव्हा सिंपल पास्ट वापरतात राजाओ, सिंपल पास्ट. मग सिंपल पास्ट वापरायचं म्हणजे काय वापरायचं? पॉझिटिव्ह मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं, नेगेटिव्ह मध्ये डीड नॉट वापरायचं. डीड नॉट वापरून क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. उदाहरणांमध्ये हे तुमच्या लक्षात येईलच, पण एक बेसिक माहिती मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, या टेन्स मध्ये काही महत्वाचे शब्द वापरले जातात, जसं की एस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट वीक, लास्ट इयर, अ फ्यू मिनिट्स अगो, लॉंग अगो. हे शब्द पाठ करून घ्या, कामाचे. मग ज्या वाक्यामध्ये ही वाक्य असतात, ही शब्द असतात, समजून घ्यायचं तो पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स हे शब्द वापरले का हे पास्ट टेन्स मध्ये ही शब्द वापरले जातात. सर्वात महत्वाचं, चला पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्स आता शिकूया. तर पॉझिटिव्ह वाक्य कसं करणार? मी आता सांगितलं तुम्हाला. पहिल्यांदा सब्जेक्ट लिहा, नंतर सरळ क्रियापदाचं दुसरं रूप,
नंतर उरलेला घटक आणि शेवटी फुल स्टॉप. नेगेटिव्ह कसं करणार? पहिल्यांदा सब्जेक्ट लिहा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर नॉट लिहा, नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर उरलेला घटक, शेवटी फुल स्टॉप. आता इथं तुमचं येईल डीड आणि इथं येईल नॉट. तुम्ही असंही करू शकता, डीड नॉट न लिहिता, डीड नॉट न लिहिता सरळ डिडंट लिहा. डिडंट, एक तर डिड नॉट लिहा किंवा डिडंट लिहा, काही फरक पडत नाही. पहिलं वाक्य, तो शाळेत गेला. आता इथं सब्जेक्ट आला तो, म्हणजे ही. इथं जाणे क्रियापद आहे, गेला झालं, जाण्याचं गो. पण वाक्य पॉझिटिव्ह आहे हे, म्हणून आपण गोचं काय करणार? दुसरं रूप लिहिणार वेंट. मग वाक्य होईल ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला नाही. आता तो शाळेत गेला नाही हे नेगेटिव्ह वाक्य आहे. मग नेगेटिव्ह मध्ये काय करणार? पहिल्यांदा लिहिणार सब्जेक्ट, सब्जेक्ट येतो म्हणून ही लिहिणार. क्रियापद आलं नेगेटिव्ह मध्ये तर पहिलंच रूप वापरतो आपण, जाण्याचं, हे क्रियापद गो. आता ह्या दोन्हींच्या अगोदर काय करायचं? हे दोन घटक महत्वाचे आहेत. मग आपलं सूत्र पहा, पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर नॉट, नंतर उरलेला घटक, शेवटी फुल स्टॉप. उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून. मग पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे, लिहिला. नंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं, लिहिलं. नंतर नॉट लिहायचं, लिहिलं. आता डीड वापरला की क्रियापदाचं पुन्हा दुसरं रूप वापरायचं नाही, पहिलंच रूप वापरायचं. तर मग लिहिलं पहिलं रूप, उरलेला घटक टू स्कूल. मग वाक्य होईल ही डिड नॉट गो टू स्कूल. तिला नवीन पुस्तक मिळाले. सब्जेक्ट आहे सी, सीच्या पुढे क्रियापदाचं दुसरं रूप गॉट. हे वाक्य येण्यासाठी तुमचे क्रियापद पाठ असावे लागतात राजा. मग वाक्य होईल सी गॉट अ न्यू बुक. त्यांनी मला पेन्सिल दिली नाही, नेगेटिव्हचं वाक्य आहे. मग इथं सब्जेक्ट आला त्यांनी, त्यांनी म्हणजे ते, तेला लिहिणार दे. सब्जेक्टच्या पुढं डीड, डीडच्या पुढं लगेच नॉट लिहा. नॉटच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप दिली, देण्याचं गिव. दे डिड नॉट गिव, उरलेला मी अ पेन्सिल. वाक्य होईल दे डिड नॉट गिव मी पेन्सिल. झाड पटकन वाढले. झाड सब्जेक्ट आहे, क्रियापद आहे वाढणे आणि उरलेला घटक पटकन. मग द प्लांट ग्रू फास्ट. त्याला चांगले गुण मिळाले नाही. पुन्हा आता नेगेटिव्हचं वाक्य आहे, त्याला म्हणजे तो, तोला लिहिणार ही, हीच्या पुढं डीड, डीडच्या पुढं नॉट, नॉटच्या पुढं क्रियापद, क्रियापदाच्या पुढं उरलेला घटक. वाक्य होईल ही डिड नॉट गेन गुड मार्क्स. तिने माझा हात पकडला. सब्जेक्ट, क्रियापद, पकडला. वाक्य होईल सी ग्रॅब माय हँड. मी बरोबर उत्तर ओळखले नाही. आय डिड नॉट गेस द करेक्ट आन्सर. आम्ही फुले गोळा केली. गोळा करणे आम्ही, आम्हीला वी लिहिणार, गोळा करणेला गॅदर, गॅदरचं दुसरं रूप गॅदर्ड. वाक्य होईल वी गॅदर्ड द फ्लावर्स. आम्ही फुले गोळा केली. त्याने मुलांना मार्गदर्शन केले नाही. नेगेटिव्हचं वाक्य आहे,
ही डिड नॉट गाईड द किड्स. तर मित्रांनो, हे होतं पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हचे वाक्य. आता आपण बघूया पॉझिटिव्ह व्हर्बल आणि नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स. तर व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजे मराठीत वाक्याच्या शेवटी का असतं. मग आता पाहिलं का, आले का, गेले का, पळाले का, म्हणजे मला सांगायचं होतं ल ने वाक्याचा शेवट झाला आणि शेवटी आलं का, म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्स व्हर्बल क्वेश्चन आहे. आता व्हर्बल क्वेश्चन्स कसं करणार, पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहिणार, नंतर सब्जेक्ट, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क, उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून. आता इथं येईल पॉझिटिव्ह मध्ये डीड आणि नेगेटिव्ह मध्ये डिडंट. वाक्य बघा, त्याने काल रात्री खूप वेळ ताऱ्यांकडे पाहिलं का. Did he gaze at the stars for a long time last night? तिने आज मसाले वाटले नाही का. मग didn't she grind the spices today? त्यांनी माझी रजा मंजूर केली का. Did they grant my leave request? एकदम सोपं आहे राजा हो. प्रॅक्टिस केली, व्यवस्थित बघितलं तर अगदी लक्षात येतं. काही प्रॉब्लेम आला कमेंट करा, तुमच्या कमेंटला उत्तर देण्यात येईल. ती यावेळी आश्चर्यचकित झाली नाही का. Didn't she gasp this time? त्याने गोड पदार्थासाठी नारळ किसला का. Did he grate the coconut for the sweet dish? आज या पाईप मधून पाणी जोरात बाहेर आले नाही का. Didn't water gush out today from this pipe? त्याने कठीण प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी संकोच केला का. Did he hesitate before answering the difficult questions? चला समोर, काल आकाश स्वच्छ असताना गारपीट झाली नाही का. Didn't it hail yesterday because the sky was clean? त्याने त्या माणसाला कोणत्याही योग्य कारणाशिवाय त्रास दिला का. Did he harass that man for no valid reason? त्याने बस स्टॉपवर माझं सामान उचललं नाही का. Didn't he haul my luggage at the bus stop? तर एकदम सोपं आहे मित्रांनो. चला समोरची कॉन्सेप्ट बघूया. ही शेवटची कॉन्सेप्ट आहे आपली, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह WH क्वेश्चन्स. तर इथं थोडं तुम्हाला समजून सांगतो पॉझिटिव्ह नेगेटिव्ह WH क्वेश्चन्स. तर WH क्वेश्चन्स करताना पहिल्यांदा WH चा शब्द लिहा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क, उरलेल्या घटकाचा शेवट व्ही पासून. आता इथं डीड लिहिणार पॉझिटिव्ह मध्ये, नेगेटिव्ह मध्ये डिडंट लिहिणार. तुम्हाला वाक्यामधला WH चा शब्द ओळखता आला पाहिजे, तो ओळखून नंबर 1 ला लिहायचा. चला पहिलं वाक्य, अपघात कधी झाला. आता कधी हा WH चा शब्द आहे म्हणून कधीला व्हेन म्हणतात. मग वाक्य होईल, व्हेन डिड द ऍक्सिडेंट हॅपन. तिला तुझा तिरस्कार का वाटला नाही. नेगेटिव्हचं वाक्य आहे, मग डीडचं डिडंट येईल. मग आता काला म्हणतात व्हाय. मग वाक्य होईल,
Why didn't she hate you? Why didn't she hate you? तिला तुझा तिरस्कार का वाटला नाही किंवा तिने तुझा तिरस्कार का केला नाही? त्याने कठीण परिस्थिती कशी हाताळली? हाऊ डिड ही हँडल द डिफिकल्ट सिच्युएशन? त्यांनी भूतकाळात कोणत्या प्राण्याची शिकार केली? विच ॲनिमल डिड दे हंट इन द पास्ट? तुला सार्वजनिक ठिकाणी कोणी अपमानित केले? हू ह्युमिलेटेड यू इन पब्लिक? तू माझा पेन कुठे लपवला? व्हेअर डिड यू हाईड माय पेन? चला समोरचं. आज शाळेत कोण गेलं नाही? हू डिडंट गो टू स्कूल टुडे? धरणाने किती वीज निर्माण केली? हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डिड द डॅम जनरेट? तिने तुझ्याकडे रागाने का पाहिले नाही? व्हाय डिडंट शी ग्लेअर ॲट यू? आणि शेवटचं वाक्य, सैनिकांनी कोणत्या गेटचे रक्षण केले? विच गेट डिड द सोल्जर्स गार्ड? तर मित्रांनो, हे होतं आजचं आपलं लेक्चर. आता मी तुम्हाला 2 वाक्य विचारतो, त्याची उत्तरे मला कमेंटमध्ये सांगा. तो पाणी पिला हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल हे एक सांगायचं आहे. आणि दुसरं वाक्य, ती शाळेत गेली नाही हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलणार ते एक सांगायचं आहे. आणि मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.